नमस्कार, मी जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आजची रेसिपी आहे संक्रांत स्पेशल भोगीची मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी कशी बनवायची पाहूयात आपण त्याचा संपूर्ण व्हिडिओ आणि रेसिपीला करूया सुरुवात। तर इकडे सर्व भाज्या निवडून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता गॅसवरती एक कढई ठेवा, त्यामध्ये तेल घाला। तेल चांगलं गरम झाल्यानंतर मोहरी, जिरे, हिंग फोडणीसाठी घाला। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घाला, थोडासा कढीपत्ता घाला। तांबूस कलरचा होईपर्यंत कांदा तेलामध्ये परतून घ्या। त्यानंतर आलं लसूण पेस्ट घाला, बारीक चिरलेला एक टोमॅटो घाला। कांदा टोमॅटो तेलामध्ये परतून झाल्यानंतर एक एक भाजी घाला। वाटाणा, पावटा, हरभरा, शेंगदाणे, घेवडा, गाजर, वांगी सर्व आता मिक्स करून घ्या। छान असं तेलामध्ये सर्व मिक्स करून घ्या। आता मसाले घालूया। अर्धा चमचा हळद घाला, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, लाल तिखट, हे पांढरे तीळ आहे थोडेसे चेचून घ्या आणि नंतर घाला। सर्व मिक्स करून घ्या। सर्व मिक्स झाल्यानंतर चवीला थोडासा याच्यामध्ये गूळ घाला, चवीनुसार मीठ घाला आणि 2 मिनिटासाठी याच्यावरती झाकण ठेवा। 2 मिनिटानंतर पहा, छान असं आपल्या आता भाजीला तेल सुटलेलं आहे। सर्व मसाला असा तेलामध्ये भाजलेला आहे। परत सर्व मिक्स करून घ्या आणि नंतर याच्यामध्ये आपण आता गरम पाणी घाला। जितकी तुम्हाला पातळ भाजी करायची आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये गरम पाणी घाला आणि भाजी शिजेपर्यंत झाकण ठेवा। तर छान असं इथे आता भाजी आपली शिजलेली आहे। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला। आता आपली भाजी तयार झालेली आहे। आता आपण बाजरीची भाकरी करूया। भाकरी करण्यासाठी इथे मी एक ताट घेतलेलं आहे, त्यामध्ये मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। असं पाणी घेत बाजरीचं पीठ छान मळून घ्या। तर इथे पहा, अशा पद्धतीने हे पीठ आता मळून तयार झालेलं आहे। आता असा गोळा तयार करून घ्या आणि खाली असं ताटामध्ये थोडं पीठ घेऊन अशा पद्धतीने भाकरी थापून घ्या। भाकरी अशी थोडीशी थापून झाल्यानंतर वरती असे पांढरे तीळ लावायचे आणि परत अलगद अशी भाकरी थापटून घ्यायची। भाकरी थापेपर्यंत गॅसवरती मी तवा तापत ठेवला होता। तवाही छान तापलेला आहे। तिळाची बाजू खालच्या साईडला करायची आणि वरच्या बाजूला भाकरी थोडी गरम झाल्यानंतर पाणी लावून घ्यायचं आणि भाकरी पलटी करायची आणि छान अशी दोन्ही साईडने भाकरी भाजून घ्यायची। तर हे पहा, एक साईड भाजली, दुसरी साईड भाजली। परत आपण आता पलटी करून टम्म फुगलेली बाजरीची भाकरी आपली तयार झालेली आहे। आता आपली भाजीही शिजलेली आहे। आता आपण डिशमध्ये भाजी सर्व करूया। छान चवीची खमंग मिक्स भोगीची भाजी। तर आता आपण या डिशमध्ये काढून घेऊया आणि भाकरी ही पहा किती छान झालेली आहे आणि छान असं त्याला पापूड आलेला आहे, म्हणजे छान डबल कवर आलेला आहे भाकरीला आपल्या। तुम्ही पाहू शकता किती छान भाकरी झालेली आहे बाजरीची। हे पहा, मग अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट कळवा कशी झाली। मग आवडली ना, आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा। माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि साईडचं बेलचं बटनही दाबा आणि सर्वात महत्त्वाचे, खात राहा, आनंदात राहा
आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.